नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढवण्यासाठी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून या रॅलीची सुरुवात करून गांधी पुतळा येथे समारोप करण्यात आला होता. तिरंगा रॅलीत ज्येष्ठ नागरिकांसह वारकरी संप्रदाय तसेच धुळेकर नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. रॅलीत सुमारे 150 मीटर लांब असा तिरंगा हातात घेऊन भारत माता की जय अशा घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या. धरतीचा स्वर्ग असलेल्या पहलगाम येथे आपल्या भारतीय यात्रेकरूंवर नामर्द हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी आपल्या जवळपास 16 नागरिकांचा 26 यात्रेकरूंचा बळी घेतलेला आहे. याच्यामध्ये भारताला अडचणीत आणणं, भारताला त्रास देणं ही कायमची पाकिस्तानची कायमस्वरूपी त्यांची मानसिकता राहिलेली आहे. अनेक वेळा युद्धामध्ये पाकिस्तानला भारताने मातीमध्ये काढलेलं आहे, परंतु त्यांची खुमखुमी काही शांत होत नव्हती. म्हणून या 26 जे भारतीय यात्रेकरू शहीद झाले, या शहीदांचा बदला घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी तिन्ही सैन्य दलांना खुली सूट देऊन त्यांना योग्य तो धडा पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवण्यासाठी एक युद्धात छेडलेलं होतं. त्या युद्धामध्ये आपण अनेक पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला परतवून लावलेलं आहे आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था असेल काय आणि एअर डिफेन्स सिस्टीम सर्व काही नेस्तनाबूत केलेलं आहे. म्हणून आपल्या सैन्याचं मनोबल वाढलं पाहिजे. आपल्या सैन्याच्या पाठीशी हा संपूर्ण देश आहे हा संदेश देण्यासाठी आज आम्ही शिवसेनेच्या वतीने भारत मातेचा एक गौरव म्हणून तिरंगा रॅली काढलेली आहे. जवळपास 100 ते 150 मीटरचा तिरंगा घेऊन सगळे महिलाच पुढे चालणार आहेत. त्याच्या मागे भारत माता आहे आणि भारत मातेच्या मागे आपले सर्व धुळेकर नागरिक शिवसैनिक हे चालून आपल्या सैन्याचं मनोबल वाढवणार आहेत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.